हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज आपण बनवणार आहोत ढाबा स्टाईल चना मसाला। तर त्यासाठी मी इथे 2 वाटी हरभरे रात्रभर भिजवून घेतले आहेत। आता हरभरे आपण कुकरमध्ये शिजवून घेऊयात। कुकरच्या 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। तुम्ही बघू शकतात इथे आपले हरभरे व्यवस्थित शिजले आहेत। तर आपण भाजीत टाकण्यासाठी वाटण करून घेऊया। मी इथे शिजलेले हरभरे घेतले आहेत, त्यात कोथिंबीर टाकली आहे, 5-6 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत, अद्रकचे तुकडे घेतले आहेत 5-6, 4-5 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत। ते आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया। इथे आपले वाटण तयार झाले आहे। आता आपण भाजी करायला घेऊया। आता कढईत मी तेल टाकते आहे 2 चम्मच। जिरे टाकून घेऊया। आता कांदा घालून घेऊया। कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। आता मीठ घालून घेऊया। मीठ टाकलं की कांदे लवकर शिजतात, त्यामुळे मीठ आधीच टाकून घेऊ। तुम्ही बघू शकता कांद्यांना लालसर कलर येतोय। आता टोमॅटो प्युरी आपण टाकून घेऊया। ती पण व्यवस्थित चाळून घ्यायची आहे। मी 2 टमाट्याची प्युरी केली होती आणि 2 बारीक कांदे कापून घेतले होते। आता मसाला बघू शकता तुम्ही व्यवस्थित शिजतोय। मसाल्याला तेल पण सुटतंय। तुम्ही बघू शकता मसाल्याला तेल सुटलं आहे। व्यवस्थित मसाला परतून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता मसाला व्यवस्थित शिजला आहे। आता या पॉइंटला आपण जे वाटण बनवलं होतं भाजीत घालण्यासाठी ते टाकून घेऊयात। ते पण व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे। आपल्या मसाल्याला कलर किती छान आला आहे, तुम्ही बघू शकता इथे। मसाला खूप छान शिजला आहे। तेल पण व्यवस्थित आलंय मसाल्याला। इथे आपण मसाले टाकून घेऊयात। मी 2 चम्मच आपला काळा मसाला घेतला आहे, 1 चम्मच हळद आणि 2 चम्मच लाल तिखट घेतला आहे। मसाले व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आपला मसाला इथे व्यवस्थित परतून झाला आहे। आता त्यात आपण पाणी टाकून घेऊयात आणि परत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। मसाला व्यवस्थित शिजण्यासाठी आपण झाकून देऊया थोडा वेळ। तुम्ही बघू शकतात इथे आपल्या भाजीला किती छान कलर आला आहे।
आता त्यात आपण हरभरे ॲड करून घेऊयात। हरभरे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत। आणि परत आपण झाकून ठेवूयात म्हणजे आपली भाजी मस्त शिजेल। कोथिंबीर टाकून घेऊयात। इथे आपला ढाबा स्टाईल चना मसाला तयार झालेला आहे। तुम्ही तुमच्या किचनमध्ये ही रेसिपी नक्की ट्राय करा। आणि अशाच नवनवीन रेसिपी जाणून घेण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक यू फॉर वॉचिंग। बाय।